हॅलो. आज बनवले होते मी आंबोळी. खरं तर मी पहिल्यांदाच बनवलं होतं आणि मला असं फारसं काही वेगळं असं वाटलं नाही की डोसे जे लागतात तशा पद्धतीनेच मला थोडेफार लागले. कदाचित माझी बनवायची पद्धत थोडी वेगळी असेल, बट मी जसं बघितलं होतं, जसं मी पाहिलं होतं तसंच बनवण्याचा प्रयत्न केला. सो मस्तपैकी मी पहिला तांदूळ 2 वाट्या घेतल्या, धुवून घेतले मस्तपैकी. त्याच्यानंतरला मी एका आपल्या टोपामध्ये किंवा बाउलमध्ये म्हणू शकता, मी उडदाची डाळ घेतली होती आणि त्याच्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ टाकली होती आणि त्याच्यामध्ये थोडे मेथी दाणे टाकले होते. सो मस्तपैकी त्यांना मी 3 ते 4 तास भिजत ठेवलं आणि त्याच्यानंतर बघू शकता असं मिक्स करून मी वाटण करून म्हणजे त्याचं बॅटर करून घेतलं आणि खूप मस्त बॅटर झालं होतं. एकदम मला जसं पाहिजे होतं तसं झालं होतं. जसं इडलीचं डोस्याचं होतं तसंच झालं होतं. त्याच्यानंतर मी ओव्हरनाईट मस्तपैकी ठेवून दिलं आणि सकाळी उठून मग मस्तपैकी मिक्स केलं. जसा माझ्याकडे बिडाचा तवा आहे आणि मी जास्त यूज नाही करत, मग त्याला मस्तपैकी कांद्याचं असं तेल लावून वगैरे केलं आणि मग त्याच्यामध्ये मी एक पहिला डोसा बनवायचा प्रयत्न केला त्याचा, पण नाही मला डोसा व्यवस्थित झाला. सो एवढा वेळ पण नव्हता माझ्याकडे की परत आपण ट्राय करावं, म्हणून मग मी काय केलं, तो जो बिड्याचा तवा होता तो साईडला काढून घेतला, कारण का तो बघू शकता पूर्णपणे चिपकत होता आणि तेवढा वेळ नसल्यामुळे मी तेवढं टाईम वेस्ट करत बसले नाही आणि मग दुसरा लगेच माझ्याकडे जो घावण्यांचा आणि डोश्याचा तवा आहे तो घेतला मस्त स्वच्छ धुवून आणि त्याला थोडंसं पहिला ग्रीस केलं ऑइलने आणि मग त्याच्यावर जो मी आंबोळी म्हणतात त्याला ते मी त्याच्यावर सोडली आणि एक नंबर टेस्टी आणि एक नंबर झाली होती. बघू शकता तुम्ही, कुठेही चिपकली नाही, कुठेही फाटली नाही, तुटली नाही आणि मस्तपैकी असं वरून झाकण लावून बघू शकता. एवढी भारी दिसायला पण एवढी भारी होती ना ती, की खूपच भारीच वाटत होतं. आणि मग त्याच्यानंतरला मस्तपैकी चटणी बनवली होती, चटणीला तडका दिला आणि सुंदर असं नाश्ता करून घेतला मस्तपैकी. आणि बघू शकता तुम्ही पाऊस पण पडत होता हलका हलका. सो मी परीला आणि परीच्या बाबांना दिलं. खायच्या आधीच छान छान बोलत होते, काय म्हणायचं आता सांगा. असू द्या. पहिला म्हणतात ना बाप लेकीला देतो, लेक बघा कशी नाटकं करते, बापाचं प्रेम बघा किती. आणि नंतर खाल्ल्यानंतर सांगितलं खूप छान झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही खोपोलीमध्ये गेलो होतो. सो पाऊस पडतो आणि बघू शकता हे कधी झालं काय माहीत नाही, पण रात्री आमचं नदी आहे तिथली आपल्या फाट्यावरची, ती त्याच्यावर हे झालं होतं आणि फरीबागाची नाटकं करते. सो पाऊस पडत होता, खूप दिवस इच्छा होती भजी खायची, पण कार्यक्रमांच्यामुळे मी खाऊ शकत नव्हते. बट आज फायनली आहोंनी भजी बनवली आणि खूप टेस्टी झाली होती. ओके, बाय बाय.